गेल्या काही महिन्यांपासून रसायने आणि वासंबी विभाग परिसरात रात्री अपरात्री वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक आणि व्यापारी कमालीचे त्रस्त झाले आहेत। महावितरणच्या या ढिसाळ कारभाराविरोधात अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पाऊल उचलले आहे। वासंबे मोहपाडा विभाग प्रमुख मंगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पदाधिकारी, व्यापारी आणि शिवसैनिकांनी मोहपाडा वीज वितरण कार्यालयावर थेट धडक मोर्चा काढला आहे। रसायने परिसरातील विजेच्या समस्येबाबत यापूर्वी पत्रकार संघ आणि मोहपाडा नवीन पोसरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने शिवाजी चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवसात समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले होते। मात्र हे आश्वासन दिल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच संबंधित अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली, त्यामुळे नागरिकांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली। महावितरणने पावसाळा सुरू होण्यापूर्वी केलेली दुरुस्तीची कामे केवळ थातुरमातुर ठरल्याने सध्या दिवसातून अनेक वेळा आणि रात्रीच्या वेळीही तासनतास वीज गायब होत आहे। यामुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आपली कैफियत शिवसेना विभाग प्रमुख मंगेश पाटील यांच्याकडे मांडली। समस्येचे गांभीर्य ओळखून मंगेश पाटील यांनी नागरिकांना सोबत घेऊन थेट महावितरण कार्यालय गाठले आणि नव्याने रुजू झालेले उपअभियंता पवार यांना धारेवर धरत जाब विचारला। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी महावितरणच्या कारभाराचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। शिवसैनिकांचा आणि जनतेचा तीव्र आक्रोश पाहता उपअभियंता पवार यांनी येत्या 15 दिवसात वीज वितरणच्या सर्व समस्या कायमच्या मार्गी लावू असे आश्वासन दिले। दरम्यान जर येत्या 15 दिवसात वीज समस्या सुटली नाही तर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मोहपाडा वीज वितरण कार्यालयाचे दरवाजे बंद करून कार्यालयाला टाळे ठोक असा इशारा मंगेश पाटील आणि शिवसैनिकांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे। वतीनं वासंबे जिल्हा परिषद विभागाच्या वतीनं आज MSCBला आता नवीन पवार साहेब आले, त्यांना काही गोष्टी त्यांनी चार्ज घेतल्यानंतर काही समस्या आपल्या विभागातल्या माहीत नव्हत्या, कारण वारंवार लाईट जाते, सगळे व्यापारी, आपले विद्यार्थी, कामगार आणि आपले सर्व सामान्य जनता त्याच्या बाबतीत त्रस्त झालेली आहे। त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही प्रमुख पदाधिकारी इथं उपस्थित राहून साहेबांना निदर्शन जो काही समस्या आहेत त्या निदर्शनाला आणून देण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे। साहेबांनी ज्या काय आमच्या समस्या आहेत त्या लेखी स्वरूपात आम्ही त्यांना सांगितलेले आहेत, त्यांनी नोट्स करून घेतलेले आहेत आणि या समस्याचं निदान करण्यासाठी त्यांनी आमच्याकडनं 15 दिवस मागितलेले आहेत, वेळ 15 दिवसांनी मागितलेली आहे। त्यांना आम्ही सांगितले 15 दिवसाच्या नंतर तुम्ही आमच्या समस्याचं निवारण केलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वासंबे जिल्हा पक्षाच्या वतीनं इथं पूर्ण आंदोलन करण्यात येईल आणि याची नोंद तुम्ही घ्यावी असं साहेबांच्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे। त्यांनी ते स्वीकारलं आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्यांनी 15 विभागातल्या ज्या समस्या आहेत 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी करावं, त्यांचं आम्ही धन्यवाद मानू आणि त्यांना पुनश्च एकदा शिवसेनेच्या वतीनं शिष्टमंडळ भेटायला येऊन त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू, त्यांचं अभिनंदन करू आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी, युवासेना, सर्व पत्रकार उपस्थित राहिले। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं समस्त सर्व शिवसैनिक पक्षाच्या वतीनं व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हा सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट रसायन। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।